मराठीमध्ये बॉलिवूड मूवीजचा रिमेक करण्याचा ट्रेंड तसा जुना आहे। एक व्ही शांताराम होते जे एकच चित्रपट 2 भाषांमध्ये बनवायचे आणि आता एक आहेत जे बॉलिवूडचे मराठी रिमेक करतायत। खैर, जोपर्यंत आपलं मनोरंजन होतंय तोपर्यंत यात काहीच वाईट नाहीये। तर चला आठवूया अशा काही मूवीज। सचिन पिळगावकर यांना बॉम्बे टू गोवा सारखा एक मराठी चित्रपट बनवायचा होता आणि त्यातूनच नवरा माझा नवसाचा हा चित्रपट येऊ घातला। मुंबई ते रत्नागिरी पुणे पर्यंतचा हा प्रवास, त्यातल्या गमती जमती या नक्कीच बॉम्बे टू गोवा एवढ्याच एंटरटेनिंग होत्या। त्यानंतर अंकुश चौधरीने साडे माडे 3 हा चित्रपट दिग्दर्शित केला, जो चलती का नाम गाडी या चित्रपटापासून इन्स्पायर झाला होता। त्यातलं 777 रुपये हे गाणं 5 रुपया 12 आना, तर अंधाराची रात हे गाणं एक लडकी भीगी भागीसी या गाण्यांवरून घेतलं होतं। त्यानंतर सचिनजींनी पुन्हा एकदा अमिताभच्याच आणखी एका चित्रपटाचा रिमेक करायचं ठरवलं। चित्रपट आम्ही साथ होते, सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक, ज्यात सचिनजींनीही काम केलेलं। पुन्हा एकदा सुप्रिया आणि अशोक सराफ शिवाय 7 हिरो आणि 7 अभिनेत्री अशी एक आगळी वेगळी ट्रीट लोकांना दिली। आणि आता पुन्हा एकदा अंकुश चौधरीने सलमानच्या नो एंट्री या चित्रपटाचा मराठी रिमेक केला। नो एंट्री पुढे धोका आहे, जो चित्रपट सईसाठी टर्निंग पॉइंट ठरला। तिचा बिकिनीचा सीन फार गाजला, लोकांनी डोळे भरून तो पाहिला आणि तोंड भरून त्याची टीका केली। त्यातलं जरा जपून जपून हे तिचं आयटम सॉन्गही खूप गाजलं। त्यानंतर रिमेक करण्याचा कित्ता गिरवला तो मराठीतला बिग बॅनर म्हणजेच महेश मांजरेकर यांनी, आणि त्यांनी आपल्याच चित्रपटाचा रिमेक बनवण्याचं ठरवलं, कोकणस्थ। अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, जॉन इब्राहिम आणि अनुषा दांडेकर यांच्या विरुद्ध या बॉलिवूड पटाचा हा मराठी रिमेक, ज्यात सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी काम केलं। तर हे होते 5 मराठी रिमेक, तेही बॉलिवूड चित्रपटांचे। या 5 चित्रपटांपैकी तुमचा आवडीचा रिमेक कोणता हे आम्हाला नक्की सांगा। राश्री मराठी करिता श्वेतांबरा सावंत।